आज मी बनवला आहे 2 टायर 1.5 केजीचा केक। तुम्ही पाहू शकता आपलं वेट केकचं एकदम 1.5 केजी परफेक्ट झालं आहे। आणि यासाठी किती प्रीमिक्स वापरायचं सर्व डिटेल माहिती, कोणता टेन वापरायचा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर केकची थीम आहे मिकी माऊस थीम केक। तर सर्वात अगोदर मी चॉकलेट प्रीमिक्सने हे स्पॉन्ज बेक करून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपला केकचा स्पॉन्ज बेक झालेला आहे। केक बेक करण्यासाठी मी टीन कोणत्या इंचचा वापरला होता तर मी खालच्या लेयरसाठी वापरला होता 7 इंचचा टेन आणि वरच्या लेयरसाठी वापरला होता 5 इंचचा टेन। म्हणजे 7 आणि 5 या दोन्ही इंचच्या टेनमध्ये आपण केक बेक करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा जेव्हा पण आपण 2 टायर केक बनवतो तेव्हा आपल्याला केकचा टेनचं जे इंच असते ती 2 इंच कमी पाहिजे। म्हणजे आपण जर 7 इंचच्या टेनमध्ये बेक करत असाल तर नेक्स्ट वरती आपल्याला 5 इंचचा टेन घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आणखीन एक लेयर बनवायची असेल तर 3 इंचचा टेन घ्यायचा आहे। आणि जर याच्यापेक्षा मोठा खाली ठेवायचा असेल तर 7च्या अगोदर आपल्याला 9 इंचचा टेन घ्यायचा आहे। तर पुढे आपण बघणार आहोत केक कसा बनवला। परफेक्ट आयसिंग मी केली आहे आणि छान प्रकारे आपली आयसिंगसुद्धा झाली आहे। आता मी फायनली वरती सुंदर अशी आयसिंग करून घेत आहे। एका पायपिंग बॅगमध्ये क्रीम घालून मी साईडला सर्व क्रीम लावून घेतली आहे, जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीने आयसिंग जर केलं तर आपला केक लवकर होतो आणि आयसिंगची फिनिशिंग देखील सुंदर येते। आणि जे न्यू बिगिनर आहेत त्यांच्यासाठी तर ही ट्रिक खूपच छान आहे आणि खूप इझी पद्धत आहे। तर आता मी कलर केकला लावून घेत आहे। अशा पद्धतीने आपण कलर लावू शकतो। या पद्धतीने काय होतं की क्रीममध्ये जास्त कलर लागत नाही आणि कलर जास्त खाण्यातही येत नाही। कस्टमरने जसा फोटो पाठवला होता अगदी सेम तसाच केक मी बनवला आहे। आणि आता मी फायनली केकला कलर लावून घेतला आहे आणि एक हे स्क्रॅपर घेतला आहे आणि त्याच्याने ही सुंदर डिझाईन मी करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली डिझाईन दिसत आहे आणि एकदम अलगद हळुवारपणाने हे स्क्रॅपर आपल्याला फिरवायचं आहे। आणि आता साईडला देखील मी क्रीम पायपिंग बॅगमध्ये घेऊन त्या बोर्डवरती लावून घेत आहे। यामुळे केकची फिनिशिंग सुंदर दिसेल। तुम्ही बघू शकता खूप छान आपली फिनिशिंग आली आहे। तर आता याला आपण सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। यानंतर आपण 5 इंचच्या टेनमध्ये जो बेक केलेला केक होता तो स्पॉन्ज घेतला आहे आणि त्याला देखील सेम फिनिशिंग करायची आहे। चॉकलेट गनाश मी मध्ये टाकला आहे कारण चॉकलेट गनाशचा आपल्याला केक बनवायचा आहे, पूर्ण चॉकलेट केक। आणि यावरती आणखीन एक लेयर ठेवून त्याला देखील मी आयसिंग करून घेत आहे। खूप सुंदर आपली आयसिंग होत आहे आणि वरती चॉकलेट गनाश टाकून पूर्णपणे आपल्याला केक चॉकलेटचं टेस्ट येईल छान असा बनवायचा आहे। याच्याने काय होतं चॉकलेटची टेस्ट खूप छान स्पॉन्जमध्ये उतरते। आणि आता फायनली वरती सर्व आयसिंग आपण करून घेत आहोत। तर हा केक बनवण्यासाठी मी किती प्रीमिक्स वापरलं तर यासाठी मी जो 7 इंचचा टेनमध्ये केक बेक केला होता त्यासाठी मी प्रीमिक्स वापरलं 320 ग्राम आणि त्याला मी 7 इंचच्या टेनमध्ये बेक केलं। यानंतर 5 इंचच्या टेनमध्ये मी जो केक बेक केला त्यासाठी मी 120 ग्राम प्रीमिक्स वापरलं। तर अशा पद्धतीने आपली आयसिंग पूर्ण झाली आहे आणि एका पायपिंग बॅगमध्ये मी आणखीन क्रीम घेतली आणि साईडला पूर्ण कोटिंग करून घेत आहे, जेणेकरून आपली एकदम फिनिशिंग छान येईल। अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। आयसिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली जी नाईफ असते ती गरम पाण्यामध्ये थोडीशी डीप करायची आणि नंतर त्याला आणखीन फिनिशिंग करायची। याच्याने क्रीम फटत नाही आणि प्लेन आयसिंग होते। तर आता यानंतर मी याला देखील कलर लावत आहे स्काय कलर आणि त्याला पण मी सेम प्रोसेस वापरत आहे। नाईफला छोटे छोटे कलरचे ड्रॉप टाकून खाली मी असं कलर लावून घेत आहे आणि आपली फिनिशिंग खरंच खूप सुंदर होत आहे। एकदम अलगदपणे तो कलर आपल्याला वरती फिरवायचा आहे, नाहीतर एकदम फास्ट आणि एकदम घासून फिरवलं तर ती क्रीम आणि व्हाईट कलरमध्ये सर्व मिक्स होऊन जाईल। तर पाहू शकता आता एक स्क्रॅपर घेतला आहे मी, त्याच्याने सुंदर डिझाईन साईडला करून घेत आहे। तर आपलं केकचे डिझाईन फिनिशिंग पूर्णपणे छान झाली आहे आणि वरती जो साईडचा भाग असतो त्यासाठी एकदम अलगदपणाने स्क्रॅपर फिरवायचं। तर आता दोन्ही केक फ्रीजमध्ये ठेवून सेट झालेले आहेत। आता मी याला वरची लेयर कशी ठेवते ते देखील तुम्ही याच्यामध्ये व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघू शकता। वरचा केक ठेवताना कधीही डॉवेल केकमध्ये घालायचा आणि अलगदपणे खालच्या केकवरती ठेवायचं। आणि ठेवताना एक लक्षात ठेवायचं साईडला पूर्ण स्पेस सेम पाहिजे आपल्याला, त्याच्याने केकची फिनिशिंग छान दिसते। खालच्या केकचा जो भाग आहे तो पूर्ण एकाच लेवलने सेम पाहिजे आणि अलगदपणाने मी नाईफ काढून घेत आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर आपला केक वरती ठेवला गेला आहे
आणि तो जो टॉवेल आहे त्याला खाली घालायचा आहे. यामुळे काय होतं, आपला जो वरती ठेवलेला केक आहे तो हालत नाही आणि कितीही लांब घेऊन जायचा असेल तर एकदम व्यवस्थित पद्धतीने कस्टमर घेऊन जाऊ शकतो. तर आता मी नोझल घेतली आहे आणि त्याने छोटे छोटे स्टार काढून घेतले आहेत. पूर्ण डिझाईन आपल्याला अशीच करायची आहे, कारण जो क्लायंटचा फोटो होता त्याने सेम असाच फोटो पाठवला होता आणि त्याच पद्धतीने मी ही डिझाईन करत आहे. वरती देखील त्याच नोझलने मी छोटे छोटे स्टार काढून घेत आहे. खूप सुंदर आपली डिझाईन दिसत आहे. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही स्टार काढतात ना, कंटिन्यू डायरेक्ट नाही काढायचं. जी खाली क्रीम येते नोझलला ती काढत राहायचं. त्यामुळे नेक्स्ट जो स्टार असतो तो चांगल्या पद्धतीने आणखीन उठून दिसतो. तर आपली डिझाईन कंप्लीट झाली आहे. खूप सुंदर आपला केक दिसत आहे. आता याचं वजन तुम्ही बघू शकता. बरोबर परफेक्ट 1.5 kg केक आपला बनला आहे. तर आता मी वापरत आहे इथे स्टिकर्स, मिकी माऊसचे स्टिकर, जे केकच्या रेफरन्सनुसार मी झेरॉक्स सेंटरमधून काढून आणलेले आहेत आणि ते मी आता केकला लावून घेणार आहे. तर मिकी माऊसचे स्टिकर हे खूप सुंदर दिसतात. लहान मुलांना तर खूपच जास्त आवडतात अशा पद्धतीचे केक. हा केक बनवला होता 1 इयर बाळाचा. तर खूप सुंदर आपली डिझाईन दिसत आहे. हे केकचे स्टिकर लावलं ना, केकची डिझाईन आणखीन उठून दिसते आणि केकला एक वेगळाच लुक दिसतो. तर पाहू शकता किती छान आपला मिकी माऊसचा केक रेडी झाला आहे. आणि हे स्टिकर लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, केक पूर्ण फ्रीजमध्ये सेट झालेला पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही स्टिकर लावा. नाहीतर तुम्ही केक बनवल्या स्टिकर लावचाल आणि त्या स्टिकरला पूर्ण क्रीम लागेल आणि ते स्टिकर पूर्ण खराब होतील. यामुळे मी काय करते, जेव्हा पण केक क्लायंटला द्यायचा असतो त्याच्या अर्धा तास अगोदरच स्टिकर लावून देते. पूर्णपणे केक फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचा आणि नंतरच स्टिकर लावायचे. तर आपला केक रेडी झालेला आहे. परफेक्ट 1.5 kgचा केक रेडी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.